हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता जस्ट मी घरी लवकर आले, जरा दिशूला मग स्कूलला जायचं तिची तयारी होती, वेण्या वगैरे. आता जस्ट ती गेली स्कूलमध्ये आणि आता मग आद्विकला मी खाऊ घालेला आवरायचं आहे. तर चला मग थोड्या वेळात बोलते, मी आवरते थोडंसं. आणि उद्या आमची स्कूलची ट्रिप पण जाणार आहे. तर कुठे जाणार आहे मी ते सर्व थोड्या वेळात सांगते. चला मग थोड्या वेळात बोलते मी. तर उद्याची शाळेची ट्रिप जाणार आहे, तर म्हटलं आज कपडे वॉशला टाकते, कारण की मग उद्याचे राहतील, मग मी डायरेक्टली शनिवारी वॉश करू शकते एक दिवस. तसेच उद्याचे दिवस काही करायची गरज नाही पडणार. तर म्हणून मी आजच कपडे वॉश वगैरे सर्व करून आवरून ठेवणार आहे, सर्व जिथल्या तिथे. म्हणजे कसं उद्या सर्वांना काही टेन्शन आहे, कपडे सर्व आणि पसारा पण जास्तीचा राहणार नाही. तर त्याच्यामुळे मग मी कपडे म्हटलं वॉश करून ठेवू. बाकीच्या घरातल्या सर्व गोष्टी नीट करून ठेवणार आहे. आज बाबा पण येत आहे संध्याकाळी, कारण की माझी उद्या ट्रिप जाते आणि आद्विक दिशू घरी राहतील, शाळा पण आहे. तर बाबा पण निघाले सकाळीच, आता येतील संध्याकाळपर्यंत. ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच बाबा आल्यानंतर. तर चला मी पटापट आवरते आणि जी तयारी करेल आणि ट्रिपसाठी काय काय साहित्य ठेवायचं ते सुद्धा मी सर्व काढून ठेवून देणार आहे. आणि चला मग आवरते आणि बोलते तुमच्याशी. मस्त मशीनला कपडे पण लावून दिले आणि मी मस्त आता ऑइल लावलेलं आहे, हेअर वॉश करणार आहे. तर आता त्याच्या आधी आद्विकला मस्त मी झोपून देते. झोपल्यानंतर मस्त मी हेअर वॉश करणार आणि मस्त स्ट्रेटिंग करणार आहे थोडीशी. घरच्या घरी तुम्हाला पण दाखवेल. तर चला मी आधी आद्विकला झोपवते आणि बोलते. आद्विक झोपतोय. तर मी आता जस्ट हेअर वॉश केले आहे आणि झाले माझे हेअर वॉश. तर आता मी ना ट्रिपसाठी काय काय साहित्य लागतं आहे तर ते आधी ठेवून घेणार आहे. चला मी तुम्हाला पण दाखवते काय काय ठेवते बॅगमध्ये. चला. तर आम्ही काय करणार आहे, सकाळी 5लाच निघायचं आहे, म्हणजे 5:30ला स्कूलमध्ये पोचायचं आहे मला. तर त्याच्यासाठी मग आदल्या दिवशीच तयारी करून ठेवावी लागते. तर थोडं इकडं कन्स्ट्रक्शनचं काम असल्यामुळे आवाज खूप येतं, त्याच्यामुळे समजून घ्या. आणि मी आता काय केलं की ड्रेस माझा जो घालायचा आहे ना मला उद्या, तर याच्यामध्येच मी सर्व ठेवून घेतलेलं आहे, जेणेकरून मला पटकन तयारी करता येईल. तर माझी हा ड्रेस तिथे मी ठेवून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आहे स्वेट टी शर्ट आणि जो मी वेअर करणार आहे ना तो पूर्ण हा ड्रेस ठेवलेला आहे. तर हा ड्रेस मी ठेवला. त्याच्यासोबत हे सॉक्स पण मी तर ठेवून घेते. तर हा ड्रेस माझा पूर्ण, तर मी ह्या पॉलिथिनमध्ये तसं ठेवून घेते, म्हणजे कसं मला हे सर्व साहित्य मला याच्यातच मिळेल, म्हणजे इकडे तिकडे मला सकाळी शोधायची गरज पडणार नाही. तर हा ड्रेस आहे. आणि कोणता ड्रेस घालणार आहे ना ट्रिपसाठी, तर मी ते तुम्हाला सांगतेच आता. आणि कुठे जाणार आहे ते पण सांगते, कुठे मी फिरायला जाणार आहे. तर आधी मी तुम्हाला साहित्य, 1 डे ट्रिप आहे, 1 डे ट्रिपमध्येच फिरायचं आहे आम्हाला, स्कूलची आहे. आणि मी ह्यावेळेस ड्रेस वेअर करणार आहे ना, तो डिरेक्टली मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये, ट्विटर ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. आणि नक्की मला सांगा की मला कसं वाटलं आणि कुठून घेतला मी ते पण तुम्हाला सांगेन नंतर. तर हे झालं माझं उद्याच्या ड्रेसचं. पिशवी रेडी झालेली आहे, ती मी इथे ठेवून देते, इथे वरती राहू देते. त्याच्यानंतर मी काही एका छोट्याशा 1 डे असल्यामुळे छोट्याशा पॉलिथिनमध्ये हे टिश्यू ठेवून घेतलेले आहे. टिश्यू पेपर कधी पण अचानक आपल्याला लागू शकतात, तर ते घेतलेले आहे. प्लस त्याच्यानंतर स्किन क्लिन्झिंग वाईप्स घेतलेल्या आहेत. तर ह्या खूप मस्ट इम्पॉर्टंट असतात आपल्याला चेहरा क्लीन करण्यासाठी. तर मी काही यूज करणार नाही दुसरं. तर हे मी टिश्यूज घेतलेले आहे. तर हे 2 घेतलेले आहे. त्याच्यानंतर मस्ट आपला स्कार्फ, त्याच्यानंतर एक रुमाल घेऊन घेतलेला आहे. आणि मेन म्हणजे आपली पाण्याची बॉटल. तर ही मी पाण्याची बॉटल तर ही घेतली आहे. तर मी याच्यामध्ये असं बघा गरम पाण्याचं ते हे करून घेणार आहे, गरम पाणी. तर म्हणून मग मी ही बॉटल उद्या घेऊन जाणार आहे. तर बॉटल, त्याच्यानंतर छोटं आपलं पर्स, तर त्याच्यामध्ये आपले पैसे वगैरे लागणारच आहे. शॉपिंग वगैरे करू महाबळेश्वरला आपण.
तर कुठे जायचं आता तुम्हाला कळलंच आहे, तर सांगते मी कुठे कुठे जाणार आहे अजून बाकीचं. तर सॅक छोटीशी, त्याच्यानंतर छान छान फोटो, फिरायला ऊन राहील थोडंफार, तर चष्मा. तर मी हे दोन्ही पण घेते. हे दोन मागच्या वेळेस हाच नेला होता, हा माझा खूप फेवरेट आहे हा वाला, आणि बघते हा पण घेऊन जाते. तर हे दोन्ही पण घेते मी. पाऊच एक ठेवून घ्यायला लागेल त्याच्यासाठी. तर हे एवढं साहित्य आणि थोडंसं स्नॅक्स नेणार आहे. जेवण तर आहे तिकडे, ट्रिपमध्ये जेवण आहे. तर असं एवढं साहित्य आहे. तर हे इतकं ठेवून घ्यायचं आहे मला बॅगमध्ये, त्याच्यामध्ये बस होऊन जाईल बरोबर. तर आमची ट्रिप स्कूलची ट्रिप जाते प्राथमिक शाळेची. तर त्याच्यामध्ये आहे मोठी मुलं आहे, 5वी 6वी 7वीची मुलं आहे. तर आम्ही प्रतापगड, महाबळेश्वर, वाईचा गणपती, तर ह्या ठिकाणी मस्त जाणार आहोत फिरायला. तर छान छान मस्त महाबळेश्वरला खूप छान आहे, तर तिथं जाणार आहे. हा प्लस याच्यासोबत जॅकेटसुद्धा आहे. मी शर्ट पण घेतलेला आहे आणि जॅकेट पण, दोन्ही पण घेणार आहे. तर छान मस्त आम्ही ह्या ठिकाणी फिरायला जात आहोत, मस्त छान. मग आता पटकन बाकीच्या तयारी करते, पटापट ठेवून घेते बॅगेमध्ये, म्हणजे उद्या ना काही पटकन आवरायचं काही नाही, पटकन बॅग उचलायची आणि निघायचं. चला आता पटकन ठेवते. आणि हे एक घेतलंय आम्हाला बॅनर, त्याच्यासाठी लागणार आहे. तर हे ठेवून घेते साईड कप्प्यामध्ये, इथे ठेवते ते. त्याच्यानंतर पर्स, स्कार्फ, टिश्यूज आणि आपली ही बॉटल, बस इतकंच आहे, बाकी काहीच नाही. आणि याच्यासाठी मी पाऊच घेते, पाऊचमध्ये ठेवते आणि मग थोडा याच्यामध्ये, तर ते पण टाकते मी. आता थोडे सुकले केस माझे, तर मी काय करते, स्ट्रेटिंग करून घेणार आहे घरच्या घरी. तर माझं स्ट्रेटनर कोणतं आहे, तर माझं फिलिप्सचं आहे स्ट्रेटनर. तर आता मी स्ट्रेटनिंग करून घेते घरच्या घरी. आणि अशा वेळेस पार्लरला जायची गरज नाही पडत, मग आपल्याला थोडंफार करायचं म्हटलं तर घरच्या घरी आपण करू शकतो. इथं ऑनचं बटन आहे, तर लाईट लागली तर ऑन केले. तर मी थोडे थोडे केस घेऊन करून घेते घरीच. केले तुम्ही पाहू शकता. आणि मागचे तर मी असंच कर्ली टाईप ठेवणारी, ते छान वाटतात. झालं स्ट्रेट करून. हा एक आहे, तुम्हाला तर हाच आवडला, बघू हा एक की शक्यतो हाच घेते, बघते आता. हा पण छान आहे.
बाजारात निघालेलो आहोत, तर त्याच्यासाठी बिस्किट पण नाही आहे आणि दूध पण नाही, तर आम्हाला आणायचं आहे बिस्किट, दूध, काही बाकीचं साहित्य थोडंसं. तर चला मी घेऊन येते तशी. आलो आम्ही आणि मी ना जास्त नाही काय घेणार आहे, कारण की खूपच त्रास होतो. पण मग मला आहे ना हे आणायचं होतं, मला जे आवडतं ते. तर मला आणायची होती बडीशोप, त्याच्यानंतर माझं फेवरेट बिस्किट आणि त्याच्यानंतर हे छानसं एक केक. बस हे मला आणायचं होतं म्हणून मी गेलेली. चल हे बॅगेत हे पण टाकून देते. तर मी स्वयंपाक करायला घेतलेला आहे. तर वरण शिजवलं गेलेलं आहे, वरण शिजवलं, भात पण ठेवला आहे मी. तर वरणाला फोडणी देते. बाबा अजून आले नाही, बाबा मग येतील. तर मग मी पटकन वरण भाताचं बनवून घेते, चपात्या तर आहेच. तर मस्त छान असं वरणाला फोडणी देते मी कडक अशी. आणि ते पाहिलंच आज बाकीची तयारी करून घेतलेली आहे मी उद्याची. आणि लवकर झोपायचे आज, परत नंतर मग सकाळी ना उठायला जात नाही येत. डाळीचं थोडी डाळ एक शिट्टी घेऊन घेते, थोडीशी कच्चट वाटते मला. तेव्हा ना डाळ थोडीशी ना मला अशी हे व्यवस्थित वाटली, शिट्टी काढून घेतली. आणि आता एकदम परफेक्ट झाली आहे. आता पटकन डाळीला फोडणी देते. भात तर जसं झालाच आहे. आणि बाबा अजून आले नाही. आता किती वाजले, जवळजवळ 7 वाजले. ट्रॅफिक लागले ना, म्हणून मग बाबांना झालं. आणि माझ्याकडून ना तेव्हा कडे पण पडली ते. पटकन फोडणी देते आणि लवकर मी आज झोपणार आहे, कारण की उद्या ना 4 वाजताच मी उठेन. 4लाच उठेन, आवरून पटापट. थोडंसं बाबाला भाजी चपाती करून जाणार. बाकीचं तर आहे उद्याचं तयारी आणि सर्वांचं करून जाईल मस्त. म्हणजे काही टेन्शन नाही मला. पण नंतर आद्विकला चपात्या पोळी लागेलच, कारण त्याला पोळीशिवाय काही होत नाही. भात अजिबात तो खात नाही आद्विक, त्याच्यामुळे त्याला तर पोळी करावीच लागते. उद्या पुरी आणते ना, पुरी आणि लाडू खायचं. चांगलं असतं ना, पण ते चांगलं असतं. माझं स्वयंपाक झालं, बाबांची वाट बघतोय. तर बाबा ट्रॅफिकमध्ये अडकून गेलेले होते. तर आता रिक्षात बसली आणि अजून तरी त्यांना अर्धा तास तरी बहुतेक लागेलच.
तर मी पटापट बाकीचं तर आवरून ठेवलं आहे. इथं पाहू शकता इथं बॅग पण रेडी करून ठेवलेली आहे आणि सर्व आवरलं तर जेवण वगैरे करून लवकर आवरून झोपून जाणार आहे मी. तर चला माझा व्हिडिओ इथंच एंड करते आणि उद्या मस्त छान महाबळेश्वर, प्रतापगड, वाईचं काय काय फिरते कुठं कुठं ते तुमच्यासोबत शेअर करेल मी. तर चला मग हा व्हिडिओ इथंच एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.